सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौमीना आंबेकर लिखित त्यांचं पुस्तक हितगुज. आणि आज जो लेख मी वाचून दाखवते त्याचं नाव आहे अंतरंग. तर सुरू करते. आपण स्वतः आरशात आपलं प्रतिबिंब बघतो तेव्हा आपल्याला आपला चेहरा, नाक, डोळे, केस, शरीर हे सगळं आरशात दिसतं. पण या साऱ्यांच्या पाठीमागे आणखी एक चेहरा आहे जो आपल्याला दिसत नाही. पण त्यात आपल्या आयुष्यातील अनुभव, विशेषतः लहानपणचं यश, अपयश, संस्कार, इतर माणसांशी आलेला आपला संबंध, इतरांचे आपल्याशी वागणं हे सारं सामावलेलं असतं. आणि ही आपली सेल्फ इमेज किंवा स्वतःची प्रतिमा होय. विचार, भावना, आनंद, राग, भीती या साऱ्यांनी बनलेलं मन आपल्याला दिसू शकत नाही आणि आपण त्याला स्पर्शही करू शकत नाही. तशीच आपली ही स्वतःची प्रतिमा आपण बघू शकत नाही, पण ती आयुष्यभर आपल्याबरोबर राहणारी आहे. प्रत्येक माणूस आपल्याला लहानपणापासून आलेल्या अनुभवांवरून स्वतःबद्दलचं एक चित्र आपल्या मनाच्या पडद्यावर रेखाटत असतो किंवा त्यात ते रेखाटलं जातं. बरेचदा हे चित्र खोटं असू शकतं, परंतु या माणसाला ते चित्र बरोबरच आहे असं वाटून तसं त्याचं वर्तन असतं. म्हणजे जशी त्याची सेल्फ इमेज तसाच तो वागतो. एखाद्याला वाटतं, अरे देवा, मी अपयशीच आहे, आपण परीक्षेत नापासच होणार, आणि त्याच मार्गाने तो जातो. तर कुणाला वाटतं आपण कमनशिबी आहोत, मग तो तेच सिद्ध करून देण्याच्या मार्गावर असतो. ही स्वप्रतिमाच आपलं व्यक्तिमत्व घडवत असते. एक विक्रेता असतो, स्वतःला योग्य समजणारा आपल्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव ग्राहकाला सारखे दर्शवतो, त्याची माफी मागत राहतो. त्यामुळे त्याचा माल तो विकू शकत नाही, कारण त्या मालाची खात्री तो त्याच्यात आत्मविश्वास नसल्यानं देऊ शकत नाही. या विक्रेत्याची प्रतिमा अत्यंत चुकीची बनलेली असते. त्याला मात्र याची कल्पना नसते. बरं, डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकातील एक गोष्ट आठवते. एक तरुण बाईच्या गालावर एक खूण किंवा व्रण म्हणा, म्हणजे स्कार असतो. बाकी ती बाई दिसायला छान असते. जेव्हा जेव्हा ती स्त्री आरशात बघायची तेव्हा ती खूण किंवा तो व्रण बघून तिचं मन खट्टू व्हायचं. मग तिनं प्लॅस्टिक सर्जरी करून घ्यायची असं ठरवलं. सर्जरी यशस्वी झाली. तिच्या गालावरील ती खूण गेली. पण काय आश्चर्य, ती डॉक्टरांना म्हणाली, माझ्या चेहऱ्यात मला काहीच सुधारणा दिसत नाही. डॉक्टरांनी तिचा पहिला फोटो दाखवला. खरं तर आपली उणीव गेल्यानंतर पेशंटच्या आनंदाला पारावार उरत नाही. पण या स्त्रीचा चेहरा पहिल्यासारखाच खिन्न दिसत होता आणि ती डॉक्टरांना म्हणाली, डॉक्टर, माझा चेहरा पूर्वीपेक्षा चांगला दिसतोय, पण मला अधिक चांगलं वाटायला पाहिजे, तसं वाटत नाही. आपल्याला आपले सगळेच व्रण दिसत नाही. हे न दिसणारे व्रण दिसणाऱ्या खऱ्या व्रणांपेक्षा भयंकर असतात. ते आत खोलवर गेलेले आणि दुःख देणारे असतात. नंतर असं समजलं की त्या स्त्रीच्या पतीचं 2 वर्षांपूर्वी निधन झाल्यानं ती त्या दुःखातून बाहेर पडली नव्हती आणि त्यामुळे तिची स्वप्रतिमा ढासळली होती. स्वतःची प्रतिमा चांगली, वाईट किंवा मध्यम ही मागच्या यश किंवा अपयशावर ठरते आणि तीच वर्तमान काळात ग्राह्य धरली जाते. पूर्वीच्या आयुष्यात यश मिळालं असेल तर ती स्वप्रतिमा चांगली असते. अपयश असेल तर ती अशक्त बनते. अशी प्रतिमा आपली शत्रूही बनते, किंवा जर तुम्ही तिला मैत्रीण बनवलं असेल तर ती मागच्या मिळालेल्या यशाने आत्मविश्वास देऊन जगण्याचं धैर्य, आनंद देते. माणसाला स्वतःच्याबद्दल म्हणजे आपल्या स्वतःच्याबद्दल काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? तुम्ही स्वतः भीती न बाळगता आपल्या भावना व्यक्त करू शकता का? स्वप्रतिमा लपवावीशी वाटते का? स्वप्रतिमा ही खरीखुरी हवी. जगाला तुम्ही कोण आहात हे ती दाखवणारी हवी. ती तुम्हाला आत्मविश्वास देणारी हवी. तुम्हाला स्वतःबद्दलचा अभिमान हवा.
मागे आलेला विक्रेता आणि प्लॅस्टिक सर्जरी करवून घेणारी स्त्री, या दोघांची स्वतःबद्दलची प्रतिमा अतिशय चुकीची, दुःख देणारी बनलेली आहे. आणि जवळजवळ 80% लोकांची ही प्रतिमा स्वतःला कमी लेखणारीच बनलेली असते, असं मानसशास्त्रज्ञांना समजलंय. आणि जर असं असेल तर ही प्रतिमा बदलायची कशी, ह्यालाही शास्त्रज्ञांनी उत्तर शोधलंय. अमेरिकेचा सुप्रसिद्ध प्रेसिडेंट अब्राहम लिंकन यांना प्रचंड न्यूनगंड होता. बोलताना ते घाबरत असत, पण तरी देखील ते एक जगप्रसिद्ध वक्ता बनले. त्यांनी त्यांची स्वप्रतिमा बदलली. लिके नावाच्या एका शाळेतील शिक्षिकेने वर्गातील विद्यार्थ्यांवर एक प्रयोग केला. त्यात तिला असं दिसलं की स्पेलिंगमध्ये कच्चा असणारा विद्यार्थी पुढच्या वर्षी इंग्रजीत उत्तम मार्क्स मिळवून पास झाला, तर असाच अभ्यासात एक विषयात नापास झालेला विद्यार्थी पुढच्या परीक्षेत त्याच विषयात त्याने वर्गात सर्वोच्च गुण मिळवले. ही मुलं मूर्खही नव्हती किंवा त्या विषयाची त्यांना आवड नव्हती असंही नव्हतं, तर त्यांची स्वप्रतिमा ही चुकीची तयार झाली होती. त्यांना ट्रेनिंग देऊन ती फक्त बदलली. ही स्वप्रतिमा पालटायला नुसते शब्द पुरेसे नाही, त्याला मनाचे काही व्यायाम आवश्यक आहेत. तर काय आहेत ते व्यायाम? लेखिकेने 11 गोष्टी इथे नमूद केल्या आहेत. 1. स्वतःची खरी ओळख करून घ्या. तुमचं झालेलं कौतुक, तुम्हाला मिळालेले गुण आठवा. 2. कल्पना करणं. कल्पना तरंग किंवा आपल्याला मिळणाऱ्या यशाची कल्पना करणं. स्वप्न बघणं हे अतिशय आवश्यक आहे. कल्पना ही आपल्या आत्म्याचा डोळा आहे. 3. ताणरहित विश्रांती म्हणजे रिलॅक्सेशन. मनाला किंवा शरीराला विश्रांती मन शांत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. तसंच चुकीबद्दल दुसऱ्याला आणि आपली स्वतःची चूक झाली तर स्वतःला क्षमा करा. 4. जिंकण्याची भावना जोपासायला हवी. आत्मविश्वास ही यशाची पहिली गुरुकिल्ली आहे. 5. चांगल्या सवयी चांगल्या व्यक्तिमत्वाच्या प्रतीक आहेत. यश आणि आरोग्य ही त्यांच्यावरच अवलंबून आहे. आनंदी राहणं ही देखील एक सवय आहे. 6. स्वतःला कशात आनंद वाटतो हे शोधून जास्तीत जास्त आनंदी राहा. 7. मुखवटा धारण करून स्वतःच्या भावनांना लपवू नका. 8. कुणावरही टीका करण्यापेक्षा सहानुभूती दाखवा. 9. स्वतःचे दोष समजावून घ्या. 10. स्वतःचे राहा. स्वतःच्याच इच्छेने स्वतःचं आयुष्य जगा. आणि शेवटचं पण खूप महत्त्वाचं, मनाने कधीही निवृत्त होऊ नका. व्यवसाय किंवा नोकरीतून निवृत्त होणं स्वाभाविक आहे, पण निवृत्तीनंतरचं आयुष्य परिपूर्ण, अर्थपूर्ण आणि आनंदाने काठोकाठ भरलेलं जगा. तुम्ही आजही तेवढेच तरुण आहात जेवढे तुमचे विचार तरुण आहेत, म्हणून तुमचे विचार तरुण ठेवा. तर असं हे अंतरंग आपलं जे आहे ते आपली प्रतिमा घडवत असतं. खूप छान लिहिलंय, अगदी पटतंय मनाला. मी पण ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करीन. धन्यवाद. उद्या पुन्हा एका नवीन लेखासह आपण भेटूया. बाय बाय.